शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के नेता संजय राउत ने सुबह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की आलोचना की। इस पर अब शिवसेना शिंदे गुट के सांसद नरेश मस्के ने पलटवार किया है। उन्होंने कहा कि संजय राउत जो कहते हैं उसके विपरीत होता है। क्या संजय राउत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस और अजित पवार के बीच बातचीत के लायक है? संजय राउत ने समाज के अध्यक्ष व सचिव का चुनाव तक नहीं लड़ा है। कांग्रेस ने संजय राउत और उद्धव बालासाहेब ठाकरे की औकात दिखा दी। संजय राउत काय म्हणतात त्याच्यावरती जी सत्यता असते ती कुठे लपत नसते आणि आपण पाहताय की बहुतेक संजय राउत यांना कळलेलं आहे की त्यांची परिस्थिती विधानसभेमध्ये काय होणार आहे। गेल्या 2 दिवसापासून भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी यांच्याबद्दल ते गुणगान गायला लागलेले आहेत। त्यामुळे लोकशाही आघाडीने याकडे लक्ष द्यावं की नक्की यांच्या मनात चाललंय काय, याचा बोध लोकशाही आघाडीने घ्यायला पाहिजे। आणि संजय राउत यांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या विरोधात बोलण्याची त्यांच्यात पात्रता आहे का? अहो, सोसायटीच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरीची निवडणूक सुद्धा संजय राउत लढलेले नाहीयेत। ते राहतात त्या ठिकाणी नगरसेवक पण शिवसेनेचा नाहीये, तो त्या ठिकाणी आणू शकले नाहीत निवडून। त्यांनी जी व्यक्ती 5-5, 6-6 वेळा निवडून आलेले आहेत, आमदार झालेले आहेत, लोकांमधून निवडून आलेले आहेत, त्यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न करू नये। प्रथम राहता त्या ठिकाणी तुमच्या पक्षाचा नगरसेवक निवडून आणून दाखवा, तुम्ही एखाद्या सोसायटीचा अध्यक्ष होऊन दाखवा आणि त्यानंतर या दोघांवर टीका करा। एवढी तुम्ही असेल तर पक्ष काढा आणि मग स्ट्राईक रेट दाखवा असं आव्हान दिलेलं आहे। दुसरीकडे जागा वाटपामध्ये केवळ 40 किंवा 5-10 जागा आणखी फेकून तोंडावर मारतील त्यांच्या भाजप। आम्हाला काय मिळेल, आम्हाला काय मिळणार यांची संजय राउत यांनी काळजी करू नये। ज्या राहुल गांधी यांनी तुम्हाला फाट्यावर मारून सांगलीमध्ये आले, ज्यांनी सुपारी आपण ज्यांची घेतली होती ज्या रेती माफियांची, आणि त्यांना निवडणुकीत पाडलं अपक्ष उमेदवार उभा करून, आणि महाराष्ट्रामध्ये पहिली मीटिंग, पहिली जाहीर सभा विधानसभेची त्या मतदारसंघात घेतली। आपण सुपारी घेतली होती, त्या सुपारीचा म्हणजे पीठ करून टाकलं, तुकडे तुकडे करून टाकले। आधी काँग्रेसने तुम्हाला तुमची योग्यता दाखवलेली आहे, त्यानंतर तुम्ही आमच्यावर टीका करा, पहिलं ते पहा।